सत्ता मिळवण्यासाठी पैशाचा पूर, प्रामाणिक कार्यकर्त्यांवर दबाव, भावकीचाही प्रेशर असे एक ना अनेक फंडे वापरून देखील या उमेदवारांना आता काही उमजना झालंय म्हणून आरोपाची छडी. आमच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यावर, काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर आरोप लावून आता एवढंच एक यांच्याकडे राहिलेलं आहे. मायबापो, आमच्यावर आरोप याच्यासाठी की आम्ही गरीब आहोत, आमच्याकडे पैसे नाही. आम्ही शेतकऱ्यांचं नेतृत्व करतोय, शेतकऱ्यांचा आवाज उचलण्याचा प्रयत्न करतोय म्हणून आरोप लावले जाते. मात्र त्यांच्याकडे एवढा भरमसाठ पैसा येतोय, कोटीनं पैसा वाटल्या जातोय, याचा हिशोब मात्र कुठे नाहीये. हे जे पैसे वाटणार आहेत, उद्या तुमच्या टाळूवरचं लोणी खाऊन हेच ते लोक पैसे कमावणार आहेत. म्हणून वेळीच सावध व्हा, यांच्या अमानुषाला बळी पडू नका. हे आपल्या कार्यकर्त्यांना, स्टेटस ठेवणाऱ्या मुलांना दबाव टाकताय. यांचे आमदार खासदार फोन करताय, कशाला स्टेटस ठेवतोय. अख्खी भावकी त्यांच्या घरी येऊन बसतीये, कशाला स्टेटस ठेवतोय. ही सुरुवात आहे, ही बदलाची सुरुवात आहे. बदल इथून होणार आहे. इथला प्रत्येक नागरिक, इथला प्रत्येक तरुण पेटून उठलेला आहे. इथली प्रत्येक तरुणी, प्रत्येक आई बहीण या मंगेश साबळेसाठी, इथल्या उमेदवारांसाठी रिंगणात उतरलेली आहे. आणि आता यांनी कितीही अफवा पसरवल्या, कितीही पैसा वाटला तरी यांना कुणी बळी पडणार नाहीये. आणि मायबाप जनतेला, तरुण बांधवांना देखील विनंती करतो, हुशार राहा. पुढचे काही दिवस सतर्क राहा. यांच्या आमिषाला बळी पडू नका, यांच्या दबावाला बळी पडू नका. उद्या आपला हा आवाज पूर्ण महाराष्ट्र ऐकणार आहे. जय महाराष्ट्र.